उद्यापासून श्रावण महिना सुरू होतोय आणि त्याआधी चिकन मटन आणि माशावर ताव मारण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज झालेत असं म्हणावं लागेल। कारण आज गटारी अमावस्या आहे आणि या निमित्तानं मांसाहार करण्यासाठी कोल्हापूरकर आज सगळ्या तयारीमध्ये दिसत आहेत आणि म्हणूनच सकाळपासून कोल्हापूरच्या चिकन मटन मार्केटमध्ये या सगळ्या खवय्यांची गर्दी देखील आपल्याला बघायला मिळते। एका बाजूला चिकन मटन मार्केटमध्ये ही गर्दी आहेच, मात्र दुसऱ्या बाजूला कोल्हापूरकरांचा कल आता मासे खरेदीकडे देखील बघायला मिळतोय। आपण बघतोय फिश मार्केटमधली ही गर्दी आपल्याला गटारी अमावस्येच्या निमित्तानं बघायला मिळते। कोल्हापूरमध्ये या सगळ्या गटारी अमावस्येच्या निमित्तानं चिकनचा दर जवळपास 200 रुपयांपर्यंत पोहोचला आहे, मटणाचा दर जवळपास 700 रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारचे मासे देखील या सगळ्या फिश मार्केटमध्ये आपल्याला उपलब्ध असल्याचं बघायला मिळते, जे 300 रुपयांपासून 1000 ते 1500 रुपयांपर्यंत किलो बघायला मिळत आहेत। आणि त्यामुळे एकूणच कोल्हापूरकर खवय्यांची गर्दी या सगळ्या मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळते। खरं तर कोल्हापूरकरांचा मटणवार बुधवार आहे, त्याचबरोबर रविवारी देखील मोठ्या प्रमाणावर कोल्हापूरकर मटण खात असतात किंवा मांसाहार करत असतात आणि त्यातच उद्यापासून श्रावण सुरू होणार आहे आणि आज बुधवार देखील आहे आणि त्यामुळे असा दुहेरी योग कोल्हापूरकरांसाठी आला आहे असं म्हणावं लागेल। आणि म्हणूनच ही गर्दी मांसाहार खरेदीसाठी किंवा मांस खरेदीसाठी आपल्याला चिकन मटण आणि फिश मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे आज कोल्हापुरातील बहुतांश घरामध्ये चिकन मटणावर ताव किंवा रश्श्याचा वास आहे तो अनुभवायला मिळणार आहे आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय गटारी अमावस्या साजरी करण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज झालेत असं म्हणावं लागेल। जर्नलिस्ट सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।